मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. त्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर मला जरा हास्य दिसलं पाहिजे. आज आपले सर्वांचे दैवत कर्मवीर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर पद्मभूषण भाऊराव पाटील अण्णा, ज्यांनी आज अण्णांच्या जीवनावर उत्तम व्याख्यान दिलं ते डॉक्टर काशीनाथ सोलनकर, देवेंद्रभाई शहा, बाळासाहेब बेंडे, आजचे बर्थडे बॉय अरुणराव लोंढे, कामगार नेते बाळासाहेब बानखेले, घोडेगाव कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री इंद्रजित जाधव, श्री वसंतराव बानखेले, डॉक्टर साळीसाहेब, बाजीरावजी मोरडे, माननीय खेडकर सर, चैतालीताई मोरे, शिल्पाताई खुडे, बळवंतराव मांडगे, ॲडव्होकेट बाळासाहेब पोखरकर, डी के वळसे पाटील, आपले प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब गारडी, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य श्री उत्तमराव आवारी, मुख्याध्यापक संजय दवंडे, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापक सलमाताई शेख, सर्व प्राध्यापक आणि आपण सर्व उपस्थित विद्यार्थी वर्ग, बंधू आणि भगिनींनो, 22 सप्टेंबर हा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा असा दिवस असतो. कर्मवीर अण्णांच्या संदर्भात वक्त्यांनी त्यांचं आयुष्य उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वीसुद्धा अनेक व्याख्यानांमधून अण्णांच्या विषयी विचार मांडायचं काम झालेलं आहे आणि अण्णांच्या कार्याचा आदर्श हा घेऊन आपण पुढं कसं जायचं याच्या संदर्भामध्ये विचार तुम्ही विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई यांना मी प्रथमतःच अभिवादन करतो. आता आपण सगळे विद्यार्थी शिक्षण घेतो आहोत. जे आपल्याला शिकवलं जातं ते शिकतो आहोत. मग 10वीपर्यंत असेल, 12वीपर्यंत असेल, पदवीधर झाल्याच्या नंतर मग कोणी इंजिनियर होत असेल, कोणी पॉलिटेक्निकचा डिप्लोमा करत असेल, आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपण विचार करायला लागतो, आता आपल्या भविष्याचं काय, मला नोकरी मिळेल का, मला स्वतःचा काही व्यवसाय करता येईल का, माझ्या कुटुंबाला मला कसं सुरक्षित ठेवता येईल. आणि साधारणपणाने त्या वयापर्यंत विद्यार्थी याचा विचार करतात की नाही करतात मला माहिती नाही. मी सुद्धा एक 7वीपर्यंत निरगुडसरच्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो.
11वीपर्यंत गावातल्या हायस्कूलमध्ये शिकलो. त्यामुळं रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेण्याची संधी मला मिळाली नाही. पण आज रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचा मेंबर आणि कोर कमिटीचा मेंबर म्हणून या संस्थेची सेवा करायला आम्हाला संधी त्या ठिकाणी मिळते. आता प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की माझं आयुष्यामधलं अंतिम ध्येय काय आहे, त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मी काय प्रयत्न करू शकतो, माझ्या या प्रवासामध्ये काय अडचणी येऊ शकतात आणि मी माझ्या स्वतःच्या पायावर कसा उभा राहू शकतो, याचा विचार तुम्ही आत्तापासून सुरू करायला पाहिजे. इथं बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं दिली. तो 10वी नापास होता, तो 12वी नापास होता, तो असं झालं, तो तसं झालं. तर तेवढंच नका लक्षात ठेवू, कारण सचिन तेंडुलकर जास्त मार्क नाही मिळाले तरी जगातला एक उत्तम फलंदाज त्या ठिकाणी झाला. त्याला भारतरत्न हा अवॉर्ड देशाच्या सरकारने दिला. तसाच विचार आपण विद्यार्थ्यांनी पण केला पाहिजे आणि शिक्षकांनी केला पाहिजे. मी पहिल्यांदा आपल्याला हे सांगेन की कदाचित 100 वर्षापूर्वी कर्मवीर अण्णांनी याची सुरुवात केली नसती तर आज आपल्यामधल्या अनेक लोकांना शिक्षणही मिळालं नसतं आणि रोजगारही मिळाला नसता. पण आता हे घडलं आहे आणि पुढे देखील आपल्याला हे घडवायचं आहे. त्यामुळं शिक्षणाचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी करायचा का रोटीसाठी नोकरीसाठी करायचा, याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. आता रयत शिक्षण संस्थेचा विस्तार अण्णांच्या नंतर या संस्थेचे अध्यक्ष देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय श्री यशवंतरावजी चव्हाण हे या संस्थेचे अध्यक्ष होते. चव्हाण साहेब गेल्याच्या नंतर स्वर्गीय श्री वसंतराव दादा पाटील हे या संस्थेचे अध्यक्ष होते आणि आज माननीय शरदराव पवार साहेब या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आणि आता रयत शिक्षण संस्था एका वेगळ्या दिशेने जाऊ पाहते. 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी ज्या वेळेला शिक्षणाची सुरुवात झाली त्यावेळेला आपल्याला साक्षर करायचं होतं, आपल्याला शिकवायचं होतं. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज आपण किती जरी शिक्षण घेतलं, आणि मला सांगायला अतिशय दुःख वाटतं की ज्या वेळेला एखाद्या हॉटेलच्या रिक्रुटमेंटच्या लाईनमध्ये जेव्हा MA झालेली मुलं किंवा मुली उभी राहतात त्यावेळेला खरंच आपलं शिक्षण
हे परिपूर्ण आहे का, याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आपण सुद्धा 11वीपर्यंतचा सिलेबस पूर्ण करू. पुढं काय हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या पुढं आहे. आणि तो प्रश्न कसा सोडवायचा ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार गेल्या काही वर्षामध्ये भरपूर विस्तार झाला. आज 4.5 लाख विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकतात, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये. किती 17,000 कर्मचारी अण्णांच्या दूरदृष्टीमुळं त्यांना रोजीरोटी सहजपणानं मिळायला लागली. आणि आज कॉलेजचे प्राध्यापक किंवा प्राचार्य किंवा शिक्षणातले लोक, त्यांना पगारही चांगला मिळतो. त्याच्यामुळं ही मंडळी सुरक्षित आहेत. पण प्रत्येकाच्या वाट्याला हे भाग्य येईलच असं नाही. अण्णांची एक इच्छा होती की माझी रयत शिक्षण संस्था हे विद्यापीठ झालं पाहिजे. मी आपल्याला सांगतो की माननीय शरदराव पवार, अजितदादा पवार, पाटील साहेब, माजी चेअरमन रयत शिक्षण संस्थेचे, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले. आणि आज रयत शिक्षण संस्थेला विद्यापीठाचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला. आणि आज आपली सगळी कॉलेजेस त्याला जरी संलग्न झालेली जरी नसली तरी ती काही कॉलेजेस त्याला संलग्न झालेली आहे आणि त्याच्यामधून ते पुढे जाते. अण्णांची इच्छा काय होती की मी सुरू केलेली छोटी संस्था विद्यापीठ झालं पाहिजे आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी तयार झाले पाहिजे. दुसरा एक निर्णय रयत शिक्षण संस्थेने आदरणीय पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली घेतला की आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या काही कॉलेजेसमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आपण सुरू करायचं. आता 4 कॉलेजमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करायचा निर्णय झाला. त्याच्याप्रमाणे कामालाही लागलो आपण. टाटा कंपनीने फार मोठी देणगी दिली. प्रत्येक सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी 75 कोटी रुपये त्यांनी दिले. आणि आज हे सेंटर ऑफ एक्सलन्सचा अर्थ असा की विद्यार्थ्यांनी फक्त वर्गात नाही शिकायचं, तर विद्यार्थ्यांच्यासाठी एक वेगळी फॅसिलिटी तयार केली जाईल. कारण भविष्य काळामध्ये टेक्निकल एज्युकेशनला जे महत्त्व असेल ते महत्त्व आपल्या ह्या 10वी-12वीच्या परीक्षेला असेल असं मला काही वाटत नाही. आज आपण साताऱ्याला एक इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो संस्थेचा. त्याच्याही लोकल मॅनेजमेंट कमिटीचा अध्यक्ष मी आहे. आपण एक पॉलिटेक्निक चालवतो साताऱ्याला. तिथेही चांगलं शिक्षण द्यायचा प्रयत्न आपण सगळे करत आहोत. आणि हे सगळं करत असताना आपल्या पूर्वजांनी एवढं मोठं काम केलं आहे, ते काम महाराष्ट्रामध्ये नाही. देवेंद्र शेठ, मी तुम्हाला सांगतो, निदान आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये ज्या लोकांना या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन मदतीचा हात त्या ठिकाणी दिला पाहिजे. आता ही सगळी मुलं जी आहेत बसलेली, तुमचं वय एकदम कमी आहे.
पण जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना माहीत होतं, माहीत असेल की 30 वर्षापूर्वी हा आंबेगाव तालुका कसा दुष्काळी होता आणि गेल्या 30 वर्षामध्ये हा आंबेगाव तालुका सुसंपन्न कसा झाला. पण आता एक नवीन संकट आपल्यावर येऊन पाहतंय. काही पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. खूप वर्षापूर्वी मी असंच एका भाषणामध्ये सांगितलं होतं, आता इथून पुढच्या लढाया ज्या आहेत त्या इथून पुढच्या लढाया रणांगणात नाही होणार, तर इथून पुढच्या लढाया या पाणी प्रश्नावरच फक्त होणार. आणि आज ती सुरुवात झाली आहे. कोण म्हणतो उजनीमध्ये पाणी सोडू नका, कोण म्हणतो जायकवाडीमध्ये पाणी सोडू नका. आपल्या कुकडीच्या सगळ्या धरणांच्यावर पाणी खाली न्यायची भूमिका काही लोकांनी घेतलेली आहे. आणि जर पुन्हा हे सगळे प्रश्न आपल्यासमोर उभे राहिले, त्याच्यासाठी मीच आमदार पाहिजे असं काही नाही. आमदार असो नसो, मंत्री असो नसो, पण या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि हे प्रश्न ज्येष्ठ मंडळींनी समजून घेण्यापेक्षा तुमच्यासारख्या तरुण मित्रांनी हे प्रश्न समजून घेतले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. आजकाल सोशल मीडियाचं मोठं फॅड वाढलेलं आहे. सोशल मीडियावरून आज अनेक गोष्टी प्रसारित केल्या जातात. खरं काय खोटं काय तपासलं जात नाही. मी राज्याचा गृहमंत्री असताना सोशल मीडियावर अशीच एक क्लिप आली की ह्या उत्तर पूर्वेकडच्या राज्यामध्ये आपल्या एक मुस्लिम समाजाची मस्जिद जाळून टाकली. ती क्लिप इतकी फिरली की लगेच नाशिक जिल्ह्यामधल्या मालेगावला दंगल उभी राहिली. हिंदू आणि मुस्लिम लोक एकमेकाच्या विरुद्ध लाठ्या काठ्या तलवारी घेऊन उभे राहिले. ते थांबवायचं काम आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलं. मालेगाव कुठं थोडं थंड होतं आहे, तेच अमरावतीला दुसरी दंगल सुरू झाली आणि त्या दंगलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रश्न निर्माण झाला. दरम्यानच्या काळात आम्ही ते तपासलं आणि पोलिसांनी सांगितलं की ही क्लिप जी आहे ही क्लिप फेक क्लिप आहे. अशी कुठलीही घटना आपल्या भारतामध्ये घडलेली नाही. ही परदेशामधली कुठली तरी घटना आहे. मग आता सोशल मीडियावर काहीतरी आलं आणि आम्ही त्याची शहनिशा नाही केली आणि लगेच मग समाजामध्ये संघर्ष व्हायला लागला, तर भविष्यकाळामध्ये काय होणार आहे याचासुद्धा आपण त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे. नवीन एज्युकेशनच्या संदर्भामध्ये सांगितलं. मी तुम्हाला सांगतो की नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आजच्यासारखं शिक्षण राहणार नाही. शिक्षकांनी अभ्यास केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अडॉप्ट आपल्याला केल्या पाहिजे. कारण त्याच्यामध्ये क्लासरूममधल्या शिक्षणाच्या बरोबरीनं लॅबोरेटरीतलं किंवा इंडस्ट्रीमधलं शिक्षणसुद्धा विद्यार्थ्यांना घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपली आपली आवड तुम्ही त्या ठिकाणी ठरवली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये टी व्हीवर आपण काय पाहतो आहे? आरक्षणाचा प्रश्न.
मराठा समाज म्हणतो आम्हाला आरक्षण द्या, ते कायद्याने देता येत नाही. मग ते म्हणतात आम्हाला कुणबीचं आरक्षण द्या, आम्हाला कुणबीमध्ये टाका. कुणबी समाज म्हणतो आम्ही आमच्यात घेणार नाही. आज दोघेही रस्त्यावर आहेत. आज धनगर समाजाचे लोक म्हणतात आम्हाला आरक्षण द्या, आणि आरक्षण नसेल देता येत तर आम्हाला आदिवासीमध्ये टाका. आदिवासी समाजातले लोक म्हणतात आम्ही आमच्यात घेणार नाही, आमच्यामध्ये तुम्ही जर आलात तर आम्ही. आणि खरंच आहे, आदिवासी खासदारांची लोकसंख्या पार्लमेंटमध्ये खूप मोठी आहे. जर असा काही निर्णय जर झाला तर कुठलंही सरकार असलं तरी ते दिल्लीतलं सरकार टिकणार नाही. अर्थात आपलीसुद्धा हीच भूमिका आहे. ठीक आहे, तुम्हाला धनगर समाजाला काय द्यायचं ते द्या, पण आधीच्या आरक्षणाला हात लावू नका. मराठा समाजाला काय द्यायचं ते द्या, पण आधीच्या आरक्षणाला त्या ठिकाणी हात लावू नका. मुस्लिम समाजाला जरी बाकीचं आरक्षण नसलं तरी मागच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही कायदा केला होता 5% आरक्षण शिक्षणासाठी मुस्लिम समाजाला द्यायचं. हायकोर्टापर्यंत केस गेली. हायकोर्टाने सरकारची भूमिका मान्य केली, परंतु तो सुद्धा विषय पाठीमागे राहिलेला आहे. हे मी तुम्हाला याच्यासाठी एवढंच सांगितलं की आज आमची तरुण पिढी ज्या वेळेला असा संघर्षाचा कुठला तरी प्रश्न उभा राहतो त्यावेळेला त्याचा विचार न करता आम्ही सहजपणानं त्याच्यामध्ये सहभागी होऊन जातो. त्याचा तोटा होतो तो समाजाला होतो. आणि मगाशी जसं सरांनी सांगितलं, आपण देवसुद्धा वाटून घेतले, आपण समाजसुधारकसुद्धा वाटून घेतले. आणि आज जो भारत वेगवेगळ्या भाषा बोलणारा देश आहे, वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांची वेगवेगळी संस्कृती आहे, ते सगळं सोडून देऊन आज सगळ्या देशामध्ये एक प्रकारचं अशांततेचं वातावरण होताना आपल्याला बघायला मिळतं आहे. कुठपर्यंत जाणार आहे मला माहीत नाही, परंतु याचे परिणाम होतील. आज राजकीय स्थिती अस्थिर आहे, सरकार सगळीच अस्थिर आहेत, नवीन नवीन आघाड्या घडत आहेत. आणि नवीन नवीन आघाड्या घडल्यानंतर सरकार जर स्थिर नसेल तर प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ शकत नाही. डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या देशाचे पंतप्रधान होते 10 वर्ष. अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व. त्यांना अनेक निर्णय करायचे होते महत्त्वाचे, पण केवळ पार्लमेंटमध्ये एका पक्षाचं बहुमत नाही आणि दुसऱ्या आघाडीतले पक्ष मान्यता देता येत नाहीत, म्हणून 10 वर्ष त्यांना हे निर्णय करता आले नाही. याचासुद्धा आपण त्याच्यामध्ये एक विचार केला पाहिजे. आम्ही नेहमी शाहू, फुले, आंबेडकर यांची नावं घेतो, नाही ही आपली दैवत आहेत. अण्णांचं नाव घेतो आपण, ते सुद्धा आपलं दैवत आहे. आपण कुणी सयाजी महाराजांचं नाव घेत नाही. सयाजीराव महाराज हे मूळ धुळे जिल्ह्यातले, ते दत्तक तिकडं गेले गुजरातमध्ये, आणि काही दिवसांनी म्हणजे ते राजे होते, त्यांनी उत्तम कारभार केला, सगळं उत्तम केलं. पण गुजरातमधले लोक म्हणतात हे महाराष्ट्रातून आलेत म्हणून हे आमचे नाही, आणि महाराष्ट्रातले लोक म्हणतात की हे गुजरातचे आहेत म्हणून आमचे नाही. त्यामुळं सयाजी महाराजांचा विचार किंवा त्यांचं चारित्र्य वाचून एकदा त्याच्यावर सुद्धा
समाजाच्या समोर आपण मांडलं पाहिजे. कारण ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये शिक्षणाला जायचं होतं, त्यावेळेला पुढं येऊन सयाजीराव महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप दिली आणि त्यांना पुढचं शिक्षण पूर्ण करायला लावलं. त्यांचं वृत्तपत्र बंद पडलं. नाही, ते वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांचं बंद पडलं. त्यालासुद्धा सयाजीराव महाराजांनी मदत केली. आज आपण महिलांच्यामध्ये काही नावं घेतो, मग सावित्रीबाईंचं नाव घेतो, लक्ष्मीबाईंचं नाव घेतो, बहिणाबाईंचं नाव घेतो. ज्यांनी ज्यांनी कर्तबगारी दाखवली त्या सगळ्यांची नावं आपण घेतो. पण सर, एक नाव चुकून राहतं आहे, ते म्हणजे कोल्हापूरच्या ताराराणी. त्या कोल्हापूरच्या ताराराणीचा इतिहास हा कोणीतरी त्याच्यामध्ये शिकून किंवा वाचून समाजासमोर मांडला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये मुघल लढाई करत होते, तेव्हा स्त्री असून देखील मोगलांना 9 वर्ष लढाई करून एका जागेवर थांबवायचं काम ताराराणींनी केलं. त्या ताराराणीचं नाव कोणी आज आपण फारसं काही घेताना दिसत नाही. आणि हे आपले आदर्श आहेत. याच्यापैकी आपल्याला काहीतरी बनता आलं पाहिजे. आजकाल म्हणजे मी आता जरी आमदार असलो तरी संसदेचा आणि विधानमंडळाचा दर्जा हा दिवसेंदिवस खूप खाली चाललेला आहे. तिथं पॉलिसी मेकिंगच्या ऐवजी एकमेकाची उणीधुनी काढायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि याच्यामध्ये सुधारणा नाही झाली. चुकीचे प्रतिनिधी निवडून आले तर मग ह्या देशाची सगळी ही एकता आहे. वेगळीवेगळी राज्य एकत्र येऊन हा देश तयार झालेला आहे. वेगळ्यावेगळ्या जातीचे धर्माचे लोक या देशामध्ये राहत आहेत. त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर या देशाची राज्यघटनासुद्धा आणि या देशाचा विचारसुद्धा हा त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. मी महिलांच्या प्रश्नाबाबत, महिलांचे खूप प्रश्न आहेत, पण तुमच्याशी आम्हाला कोणाला बोलता येत नाही. तुमच्याशी बोलायचं तर एक आईनी बोललं पाहिजे, बहिणींनी बोललं पाहिजे किंवा शिक्षकांनी बोललं पाहिजे. आणि ते सगळे प्रश्न समजावून घेऊन त्याच्यामधून आपल्याला जो काही आउटपुट काढायचा आहे तो आउटपुट आपल्याला मिळाला पाहिजे. आणि तो आपण त्याचा विचार आपण करावा. मी तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो, बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल, कर्मवीर अण्णा ज्या वेळेला गेले त्यावेळेला ते ससून हॉस्पिटलमध्ये होते पुण्याच्या, आणि तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. आणि म्हणून तेव्हापासून तर आजपर्यंत ज्या रूममध्ये अण्णा गेले ती रूम कोणालाही न देता जशीच्या तशी जतन केलेली आहे. आपण कधी ससून हॉस्पिटलमध्ये गेलात तर जरूर त्या ज्या रूममध्ये अण्णा राहिले, शेवटचा श्वास सोडला, तोपर्यंत ते आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यायला काही हरकत नाही. आणि शेवटचा मुद्दा मी एक सांगतो, बुद्धिमत्ता अनेक लोकांच्याकडे असते, परंतु आर्थिक परिस्थिती असतेच असं नाही. सरकारी योजना अनेक आहेत, त्या सरकारी योजनांचा तर लाभ आपण घेतच असाल, पण आपल्या जिल्ह्यामधली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, जशी आपली शरद बँक आहे, त्या बँकेमध्ये अजितदादा आणि मी 1991ला निवडून गेलो. आज आम्ही दोघंही 31 वर्ष डायरेक्टर म्हणून तिथं काम करतो. अजितदादांनी काल परवा काही कारणानं संचालक पदाचा राजीनामा दिला, पण बँकेने आम्ही एक धोरण ठरवलेलं आहे
एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी कर्ज पाहिजे असेल तर देशामध्ये शिक्षण घेण्यासाठी 40 लाखापर्यंतचं कर्ज बँक द्यायला तयार आहे आणि परदेशात जायचं असेल तर त्या परदेशात जाण्यासाठी 60 लाख रुपयापर्यंतचं कर्ज द्यायला आपण तयार आहे. आपण जसं महिला बचत गटांना मदत करतो, आपण जसं शिक्षणाच्या संदर्भामध्ये काळजीपूर्वक पाहतो आणि आज 50% लोकसंख्या युवकांची आहे. सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत. नंतर खूप पश्चातापाची वेळ येईल. आजच तुम्ही काहीतरी सुरुवात त्याच्यामध्ये करा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करा. या परिसरामध्ये अधिकाधिक सुविधा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तुम्ही अभ्यास करून, शिक्षकांनी अधिक कष्ट घेऊन, प्राचार्यांनी अधिक चांगला व्हिजिलन्स ठेवून त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. पुन्हा एकदा अण्णांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.